नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता खूप हळवी झालेली असते आणि ती सागरला म्हणते की सागर, हे आईचं मन आहे, तुम्हाला नाही समजणार. आईला मुलाची प्रत्येक गोष्ट समजलेली असते. मुलाने जरी सांगितलं नसलं तरीही आई मुलाच्या मनातलं ओळखतं, हेच खरं आहे. काही झालं तरीही आपल्या मुलाच्या मनात काय चाललं आहे हे आईपेक्षा जास्त कोणीही ओळखू शकत नाही. जरीही मी सई आणि आदित्यला जन्म दिलेला नसला तरीही मी मनापासून त्यांची आई झाली आहे आणि मला मनाशी त्यांच्या मनाशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळे काही झालं तरीही त्यांच्यापासून दूर राहूनही मला ती माझीच मुलगा वाटतात. आणि आईला मुलं जितकी नजरेसमोर राहतील ना तितकीच बरी वाटतात आणि मला खरंच त्यांच्याविषयी खूप काळजी वाटते. माझी 2 मुलं आहेत ती, आणि मन चिंती ते वैरीनं चिंती असं म्हणतात ना, म्हणूनच मला काळजी वाटते की सावणी काही करणार तर नाही ना. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा, घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. का घाबरताय तुम्ही? तेव्हा मग सावनीकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही आहे. आता सावनीला समोर डेड एंड आहे. तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे तिला आपली जी काही ऑफर आहे ती स्वीकारावीच लागेल. तेव्हा मग आता सागरला मुक्ता म्हणते की सागर, तसं नाही. मी सावनीला चांगलंच ओळखते. सावनी अशी सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाही आहे. ती काहीतरी करेल, काहीतरी फट, काहीतरी पळवाट नक्की शोधून काढेल आणि सगळं काही ती पुन्हा उद्ध्वस्त करायलाही कमी करणार नाही. ती खरंच, मला तिची खूप भीती वाटते. परंतु सागर, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सावनी ज्या काही अटी घालेल, जे काही क्लॉज असेल पेपर्समधले, ते सगळे तुम्ही व्यवस्थित चेक कराल हां, आणि सगळे व्यवस्थित वाचून मग त्यानंतरच त्यावर सही करा. त्यावेळेला सागर म्हणतो की हो हो मुक्ता, तुम्ही प्लीज जरा शांत व्हाल का, असं म्हणून तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही शांत व्हा, सगळं मी व्यवस्थित बघेन. त्यानंतर आता सागर आणि मुक्ता दोघंजणही निघालेले असतात आणि दोघेही आता घरातून बाहेर पडत असताना समोर किचनमध्ये इंद्रा असते. इंद्रा म्हणते की 1 मिनिट तिथेच थांबा, आईले मी आईले, असं म्हणून ती त्यांच्याजवळ जाते. आणि मग सागर म्हणतो की बोल मम्मी, काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की आपल्या आदित्यची कस्टडी मिळवण्यासाठी तुम्ही जाताय ना, एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा. त्या सावनीचं ना चांगलं तिकडे जाऊन नाक कापून या. तिच्या नाकाखालून आपल्या आदित्यला पुन्हा घेऊन या. कधी एकदा मी आपल्या आधीला घरात आणते आणि कधी एकदा त्याची आरती करून त्याला ओवाळून आपल्या घरात घेते ना, असं झाले. आपला आधी काही करून आपल्या घरी आईलाच पाहिजे, असं आता ती बोलत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की मम्मी, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याच वेळेला ती आता दोघांनाही हातावर दही साखर देते आणि दोघं दही साखर खातात. त्यानंतर सागर म्हणतो की मम्मी, काळजी करू नकोस, तू म्हणतेस तसंच होईल. आता सागर आणि मुक्ता दोघंजणही दही साखर खातात आणि मग आता ती मुक्ता आणि सागर दोघंजणही इंद्राच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. तेव्हा ती दोघांनाही यशस्वी भव, तुमच्या सगळं मनासारखं होईल, असा आशीर्वाद देते. त्यानंतर मग आता मुक्ता आणि सागरला स्वाती देखील ऑल द बेस्ट असं म्हणते आणि सागर मुक्ता दोघंजणी आता घरातून निघालेले असतात. आणि त्यानंतर इथे सागर मुक्ता हे ट्रॅव्हल करून त्यांच्या सागरच्या ऑफिसपर्यंत पोचतात आणि इथे सागर खूप टेन्शनमध्ये असतो. सागर टेबल असतो, त्या टेबलवर सारखं स्वतःचा हात आपटत असतो आणि सारखा आवाज करत असतो. आणि मुक्ताला कळलेलं असतं की सागर जेव्हा केव्हा टेन्शनमध्ये असतो किंवा जास्त विचारांमध्ये असतो त्यावेळेला सागरची ती सवय आहे. म्हणून मग मुक्ता आता सागरचा हात धरते आणि हात धरून म्हणते की सागर, प्लीज शांत व्हा, स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवा, असं सागरला ते समजावते. त्याच वेळेला वकील साहेब म्हणतात की हो मॅडम, बरोबर बोलतात. हे बघा, काय आहे ना, सावनी यांनी काही अटी टाकू दे, परंतु आपण त्या सगळ्या वाचूनच घ्यायच्यात आणि त्यानंतर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त नॉर्मल राहा सर. तेव्हा आता सागर त्यांच्यावर पण पटकन बोलून तडकाफडकी जातो की हो हो, मला माहिती आहेत ह्या गोष्टी. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर, अहो जरा शांत व्हा, तुम्ही किती हायपर होताय. आणि मग सागरला ती शांत व्हायला सांगते. त्याच वेळेला आता वकील साहेब म्हणतात की हो सागर सर, मी समजू शकतो तुम्हाला आता जे काही वाटतंय ते, परंतु सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हँडल करेन. तेव्हा आता सागर देखील पटकन त्यांना काहीतरी बोलून जाईल म्हणून मुक्ता त्याला शांत करते आणि म्हणते की सागर, प्लीज तुम्ही स्वतःचं टेम्पर जरा व्यवस्थित राखाल का? काही झालं तरीही तुम्हाला शांत राहणं या स्थितीमध्ये सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तुमचं जर त्यावेळेला पारा चढला तर मग काहीच खरं नाही आहे. म्हणून प्लीज तुम्ही जरा शांत व्हा सागर आणि स्वतःला शांत करा, असं मुक्ता आता त्याला समजावते. आणि त्याच वेळेला सागर आता शांत होतो आणि मुक्ता म्हणते की काय झालं तरीही सावनीला आपण व्यवस्थितपणे सामोरं जायचं आहे. कुठल्याही रागामध्ये किंवा कुठल्याही टेन्शनमध्ये आपण काही गोष्ट करायची नाही आहे. डोकं शांत ठेवून या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
वकील साहेब म्हणतात की हो सर, मॅडम बोलतायत ना ते अगदी योग्य आहे. सावनी जे जे काही करणार आहे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी ते करण्याचे चान्सेस आहेत, ते सगळे चान्सेस हे आपण पडताळून बघायचे आहेत. कारण काही झालं तरी ती आपल्यासमोर काही अटी ठेवेल हे नक्की. सावनी सहजासहजी हे सगळं काही मान्य करणार नाही. म्हणूनच ती जे काही करेल हे आपल्याला बघावं लागेल. आणि हो, आदित्यची कस्टडी आज आपल्याला मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे सर, तुम्ही शांत व्हा, असं आता इथे ते वकील साहेब हे त्याला समजवतात. आणि सागर आता गप्प बसतो. नंतर सावनी आलेली असते. सावनी ही तिच्या वकिलाबरोबर आलेली असते. सावनी ही नेहमीप्रमाणे काहीही न बोलता डायरेक्ट येऊन खुर्चीवर बसते. आणि सावनीचा हाच ॲटिट्यूड असतो जो सागरला अजिबात आवडत नसतो. आणि त्याच वेळेला आता सागर हा रागाने मुक्ताकडे बघायला लागतो, कारण सावनीचं हे जे काही वागणं आहे ते त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि नंतर कल्याणकर वकील समोर उभे असतात. आणि जे सागरचे वकील असतात ते म्हणतात की मॅडम, हे पेपर्स आहेत आणि या पेपर्समध्ये असं नमूद केलेलं आहे की दोन्ही ज्या पार्टी आहेत त्या दोन्ही पार्टी या सगळ्या ॲग्रीमेंटशी सहमत आहेत की आदित्यची कस्टडी ही सागर कोळी यांच्याकडे गेली पाहिजे. आणि या पेपर्सवर असहमताने सगळं काही आहे असं नमूद केलेलं आहे. त्याच वेळेला मग आता कल्याणकर वकिलांकडे तो पेपर्स देतो. आणि मग ते वकील म्हणजे सावनीचा वकील ते पेपर्स चेक करू लागतो. आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की मॅडम, सावनी मॅडम, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हालाही आदित्य यांची कस्टडी ही सागर कोळी यांना देणं मान्य आहे. आणि हीच अट याच्यामध्ये आहे, म्हणजेच सहकुशीने दोघांनीही हे सगळं मान्य केलेलं आहे असं आहे याच्यामध्ये. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की हो, मला मान्य आहे, असं म्हणून ती गप्प बसते. पण सावनी म्हणते की मला हे सगळं मान्य आहे, परंतु ही सही करायच्या अगोदर माझ्या काही अटी आहेत. त्याच वेळेला आता मुक्ता पटकन बोलून दाखवते की सावनी, अजूनही तुझ्या अटी आहेत सिरियसली? तेव्हा सागर म्हणतो की सावनी, इतकं सगळं घडलेलं आहे, तुझे स्वतःचे हात दगडाखाली असूनही तुला माझ्यावर अटी घालायचे आहेत. तुला माहिती आहे ना काय गोष्टी घडल्यात ते? तेव्हा आता सावनी म्हणते की हो, मला सगळं काही लक्षात आहे, जे काही आहे ते मी सगळं विचार करूनच बोलत आहे. याच्यासाठी मी आदित्याची कस्टडी तुझ्याचकडे देते आणि म्हणूनच माझ्या त्याच्यासाठीच काहीतरी अटी आहेत, कारण मी आदित्याची आई आहे. तेव्हा मग आता इथे लगेच सागर म्हणतो की अच्छा ठीक आहे. परंतु मग मुक्ता त्यावर म्हणते की ठीक आहे, बोल, तुझ्या ज्या काही अटी असतील त्या बोलून टाक, असं म्हणून ती तिला आता बोलायला सांगते. आणि इथे आता सावनी जो काही ॲटिट्यूडने बसलेली असते ते पाहून सागरला खूपच अत्यंत चिड येत असते. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की हो, आणि ती स्वतःचा आई पण मिळवत असते, त्याच्यामुळे मग इथे मुक्ताला राग आलेला असतो. मुक्ता म्हणते की तुझ्या अटी काय आहेत ते बोलून टाक. त्याच वेळेला आता कल्याणकर वकील बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात की सावनी भोईर यांनी आदित्यची कस्टडी तुम्हाला देण्याचं मंजूर केलेलं आहे, परंतु याच्यासाठी त्यांच्या 2 अटी आहेत. एक म्हणजे आदित्यची कस्टडी दिल्यानंतर दरमहा सागर कोळी यांनी सावनी भोईर यांना 5 लाख रुपये द्यायचे आहेत. शिवाय सागर कोळी ह्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच आदित्यला 1 आठवड्यातनं एकदा तरी सावनीला भेटू द्यायचे. हे ऐकल्यावर मात्र सागरचा पारा चढतो. सागर हा उठून उभा राहतो आणि म्हणतो की अजिबात नाही, अजिबात नाही, या बाईची सावली मी माझ्या मुलावर अजिबात पडू देणार नाही. तिला 5 लाख काय 10 लाख रुपये महिन्याला देईल, परंतु मला या बाईला सावनीला मुलाला भेटू द्यायचे नाही. त्याच वेळेला सावनी चिडते आणि म्हणते की हे बघ सागर, काही झालं तरीही माझ्या मुलाला तू मला भेटण्यापासून वाचवू शकणार नाहीस, कारण माझ्या मुलाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याच वेळेला आता ती म्हणते काही झालं तरी मला आदित्यला भेटलंच पाहिजे. तर इथे आता मुक्ता हळू सागरला म्हणते की सागर, 1 मिनिट, सावनीवर आदित्यचं खूप प्रेम आहे आणि तो त्याला त्याची आई म्हणतो आणि तिची काळजी आहे त्याला, म्हणूनच तिला भेटून दिलंच पाहिजे, नाहीतर मग आदित्यला हे बरोबर वाटणार नाही. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की हो मुक्ता, तू जे बोललीस ते सागरला समजाव. काही झालं तरीही माझा आधी आम्हाला भेटणारच, कारण मी त्याची आई आहे, मी त्याला जन्म दिलेला आहे. त्यामुळे तू माझ्या मुलाला अशा प्रकारे माझ्यापासून लांब करू शकणार नाहीस, कारण माझं आईचं काळीज आहे आणि मला माझ्या मुलाला भेटलंच पाहिजे, असं सावनी बोलते. आणि म्हणते की ही जर अट मान्य असेल तरच आपण पुढे जाऊया, म्हणजे तरच मी आदित्यची कस्टडी देऊ शकते, असं सावनी मुद्दाम आता त्यालाच डबल ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता सागर हा खूप चिडलेला असतो, कारण त्याला आदित्यची कस्टडी ही काहीही करून मिळवायचीच असते. आता सावनी म्हणते की आदित्य, ठीक आहे, मी कस्टडी द्यायला तयार आहे, परंतु सागर, अरे किती दगडाच्या काळजाचा आहेस रे तू. अरे एका आईपासून तिचं बाळ हिरावून घेताना तुला काहीही वाटत नाही आहे, आणि त्याशिवाय तू मला असं बोलतोयस की तू माझ्या मुलाला भेटू देणार नाहीस. अरे कसला आहेस तू बाप. खरंच मला या सगळ्या गोष्टीची कीव येते.
की तू आदित्यचा बाप आहेस. मला ना खरं तर काळजी वाटते तुझ्या या स्वभावाची. माझ्या मुलावर याचे काही परिणाम तर होणार नाहीत ना, याची काळजी मला वाटते. तू मला माझ्या मुलापासून कायमचं हिरावलं आहेस. माझी मुलं माझ्यापासून लांब आहेत, असं म्हणून ती आता रडायला लागते आणि खोटी खोटी अश्रू गाळते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सावनी, आता ना हे बसच कर. बस झालंय. तुझी सगळी नाटकं ना मला चांगली तोंडपाठ झालेली आहेत. अगं हे असे खोटे खोटे आसवं गाळणं ना प्लीज आमच्यासमोर करू नकोस. तू जर एक खरी आईच आहेस ना, तर प्लीज ते कोणाला असं दाखवू नकोस. कारण तुझं हे जे काही खरं रूप आहे, म्हणजे आई असण्याची जी काही तू नाटकं करतेस ना, ती सगळी नाटकं आम्हाला चांगलीच ठाऊक आहेत. कारण काही झालं तरीही तू आई नाहीच असू शकत आणि बाहेर कोणाला प्लीज जाऊन सांगू नकोस हां, की तू या 2 मुलांची आई आहेस. कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण तू फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतेस, फक्त पैशाचा विचार करतेस, बाकी कसलाही तू विचार करत नाहीस. असं सरळ आता इथे मुक्ता ही सावनीला बोलून दाखवते. मुक्ता म्हणते की सावनी, काही झालं तरी तुझं मुलांवर नाही तर पैशावर प्रेम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणून प्लीज आदित्यच्या बाबतीत तू काही काळजी करू नकोस. आदित्यची काळजी आम्हाला जास्त आहे, त्यामुळे तुला जे काही हवं आहे ते तू मिळव. बरं, तुला आठवड्यातनं एकदा त्याला भेटायचं आहे ना, दिली. त्याबद्दलही परवानगी दिली आम्ही. परंतु ही जी काही नाटकं करतेस ना, ते आमच्याकडे अजिबातही करू नकोस. थोडी जरी तुझ्यामध्ये काही शिल्लक असेल ना, तर पुन्हा या सगळ्या आई असण्याची नाटकं आमच्यासमोर करायची नाहीत. आणि आदित्यचं म्हणशील तर आदित्य इकडे सुखामध्ये राहील. तुला त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आणि सागरच्या कुठल्याही बाबतीत तुला बोलण्याचीही गरज नाही. असं सरळ आता मुक्ता तिला बोलून दाखवते. आणि त्या क्षणाला सागरला खूप आनंद झालेला असतो की मुक्ताने चांगलंच सावनीला झापलेलं आहे. सागर म्हणतो की अहो मुक्ता, तुम्ही काय बोलताय काय? या बाईला स्वार्थच आहे. अहो, माझं आदित्यवर जास्त प्रेम आहे आणि हिचं पैशावर जास्त प्रेम आहे. म्हणूनच तर ती पैशासाठी हे सगळं करते ना. आणि मुक्ता म्हणते की हो, पैशासाठीच हिने सागर आपल्या मुलाला तुमच्याकडे विकलं आहे, असंच झालं आहे ना हे सगळं. तेव्हा मग आता सावनी म्हणते की बस कर सागर, मला इतकं बोलण्याचाही तुझ्याकडे अधिकार नाही आहे. काही झालं तरीही ते माझा मुलगा आहे आणि या गोष्टीवर मला परत विचार करायचा आहे. त्यामुळे आता मला या सगळ्या गोष्टीमधून परत काही कंडिशन्स ॲड कराव्याशा वाटतात. आतापर्यंत तर माझ्या फक्त 2 अटी होत्या, परंतु आणखीन क्लॉजेस मला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. माझे मिस्टर कल्याणकर जे वकील आहेत, ते तुम्हाला पुढचे जे काही क्लॉजेस आहेत ते उद्या पाठवतील लवकरात लवकर. त्यानंतर मग आपण डिसाईड करूया. ते क्लॉजेस तू वाच, त्यानंतर मग आपण बघूया. असं आता इथे सावनीही बोलते आणि तोपर्यंत मी आदित्यची कस्टडी देणार नाही असं म्हणते. सागरने ठरवलेलं असतं की आदित्यला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन यायचं, परंतु सावनी त्या गोष्टीला नकार देते आणि कस्टडी पुन्हा एकदा लांबवते. मग सागर हा चिडलेला असतो आणि सावनी तिथून असं बोलून निघून गेल्यावर सागर हा पेपरवट असतो तो फेकून मारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मुक्ता त्याला थांबवते आणि म्हणते की सागर, प्लीज शांत व्हा. आता फक्त 1 ते 2 दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा की तिने आपल्याला आणखी टर्म अँड कंडिशन्स पाठवूया, त्या आपण बघूया आणि त्यानंतर योग्य वाटल्यावर सही करूया. मग आदित्यची कस्टडी आपल्याकडेच राहील. आता या अटी तर आपण मान्य केल्या आहेत ना, पुढे बघूया ती काय करते. आदित्य आपल्याकडेच येईल, शांत व्हा असं म्हणून ती सागरला शांत करते. त्यानंतर हर्षवर्धन हा सावनीला कॉल लावतो आणि सावनीला म्हणतो की हे बघ सावनी, काही झालं तरीही आदित्यला तुझ्या ताब्यातून सुटून देऊ नकोस. आदित्य हा तुझा हुकुमाचा एक्का आहे, त्यामुळे तुला कधीही त्याच्यापासून लांब करायचं नाही आहे स्वतःला. त्याच वेळेला ती म्हणते की ऑलरेडी आदित्य माझ्यापासून लांब झाला आहे. मी सागर आणि मुक्ताला आदित्यची कस्टडी देणार आहे, दिली आहे. त्यावेळेला मग आता इथे हर्षवर्धन म्हणतो की व्हॉट, काय बोलतेस काय तू हे? अगं तू डोक्यावर वगैरे पडली आहेस का? अगं तू आदित्यची कस्टडी का देतेस त्याला? म्हणजे तू आत्तापर्यंत ठरवलं होतंस ना की काही करून आदित्यला तुझ्यापासून लांब होऊ द्यायचं नाही. मग तू हा विचार केलासच तरी कसा? त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की मग काय करू काय मी? माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे. अरे तसंही आदित्य हा माझ्यासाठी सोन्याची कोंबडी देणारे अंडच आहे आणि त्याच्यासाठी सागर मला महिन्याला 5 लाख रुपये देणार आहे. माझ्या पॉकेट मनीसाठी, ॲक्च्युली पॉकेट मनीपेक्षा जास्त अमाऊंट मला सागर देणार आहे. त्यामुळे मला आदित्यला त्याच्याकडे द्यावंच लागतं आहे काहीही करून. त्याच वेळेला मग आता हर्षवर्धन म्हणतोय की याचा अर्थ तू हरलीस. तू काय म्हणालीस, मोठ्या वाता मारल्यास की मी मुक्ताला हरवणार, परंतु आज तू स्वतःच हरलीस. तेव्हा सावनी म्हणते की हो हरली आहे, मी साफ हरली आहे, अजून काय ऐकायचं तुला? मी हरली आहे सागर मुक्ताकडून, असं म्हणून ती आता रागाने त्याचा फोन कट करते. आणि त्यानंतर मग सावनी म्हणत असते की नाही, काही झालं तरीही मी अशा प्रकारे शांत बसणार नाही.
जरीही आदित्यची कस्टडी मी मुक्ताकडे दिलेली असली तरीही मुक्ता, मी आता तुझा बदला घेणं मात्र सोडणार नाही. काही झालं तरीही मुक्ता, तुला माझ्या पायाजवळ यावं लागेल, माझी पाय धरून माफी मागावी लागेल, माझे हात जोडावे लागतील आणि तो दिवस मी तुझ्यावर नक्कीच आणणार आहे. आणि तो जो दिवस असेल ना, तो माझ्यासाठी सोन्याचा दिवस असेल आणि त्या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट पाहते आणि तो दिवस हा नक्कीच माझ्या आयुष्यात येणार, असं ती म्हणते. त्याच वेळेला आता ॲडव्होकेट म्हणजे सागरचे वकील जे असतात ते तिथेच बसून असतात आणि एक रिसिप्ट त्यांच्याकडे येते, म्हणजेच एक इन्व्हलप येतं. तेव्हा मग आता वकील साहेब म्हणतात की हे बघा, आपण वाट बघत होतो त्या कल्याणकर वकिलांनी पेपर्स आहेत ते पाठवलेत. आता मी एक काम करतो सर, शांतपणे हे सगळे पेपर्स वाचतो आणि यातल्या सगळ्या गोष्टी नीट नमूद करतो. त्यावेळेला मग आता इथे चहा पिता पिता सागर म्हणतो की एक काम करा, तुम्ही नका, आपण दोघंही मिळून हे पेपर्स वाचायचेत. आणि मग तो त्याच्या पिऊनला याचे आणखी कॉपीज आणायला सांगतो आणि मग दोघंही मिळून त्या टर्म्स अँड कंडिशन्सबाबत डिस्कस करत असतात. सागर म्हणतो की हे बघा, पेज नंबर 2 पॉईंट नंबर 8 हाच आहे ना, की मी आदित्यची कस्टडी मिळवणार, त्या बाबतीत मला सावनीला दर महिन्याला 5 लाख रुपये द्यायचे आहेत. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की ही हीच कंडिशन आहे ना जे मगाशी सावनीने बोलून दाखवली. तेव्हा मग ते वकील म्हणतात की एक्झॅक्टली सर, तीच कंडिशन आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की प्रत्येक कॉमा आणि प्रत्येक फुलस्टॉप आपल्याला चेक करायचा आहे, आपल्याला काहीच सोडायचं नाही आहे. आता सगळे पेपर्स चेक करून झालेले असतात. सागर आणि जे वकील असतात ते म्हणतात की चला, म्हणजे प्रत्येक पेपर चेक केले. त्याच वेळेला आता सागरला वकील म्हणतात की सर, तुम्ही उगीचच कशाला तुमचा वेळ दिलात, मी हे पेपर्स नीट पाहिले असते हो, तुम्हाला सांगितलं असतं सगळं समजावून. तेव्हा सागर म्हणतो की हो, हे सगळं माझ्या मुलाच्या बाबतीत आहे, त्यामुळे मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही आणि माझा मुलगा, माझा अख्खं कुटुंब कायमचं एकत्र येणार आहे, तर त्याच्यासाठी मला थोडा वेळ दिलाच पाहिजे, हो की नाही. तेव्हा वकील म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे, चला मी येतो. आता आपल्याला याच्यावर साईन करायला काहीच प्रॉब्लेम नाही, उद्या आपण ही प्रोसिजर पूर्ण करू, असं म्हणून आता इथे सागर खुश झालेला असतो. तर इथे मिहिका मात्र आनंदाने वेडी झालेली असते आणि म्हणते की फायनली मला जे हवं होतं तेच सगळं घडलं. ताई जिंकली, मला माहीतच होतं माझी ताई ही जिंकणारच, ती कधीही कोणासमोर हरणार नाही. आणि हर्षवर्धनच्या आणि सावनीच्या नाकावर टिचून माझी ताई आज जिंकलेली आहे, असं म्हणून ती खूप खुश झालेली असते आणि ती तिचा लाडवाचा डबा असतो तो अगदी उराशी घेऊन असते. आणि तेवढ्यातच आता तिला पोटातून बाळ लाथ मारतं. त्यावेळेला ती म्हणते की पिल्लू, तुलाही खूप आनंद झाला आहे ना, आपली मावशी जिंकली ते, खरंच म्हणजे तुझ्यापर्यंत पण ही बातमी पोचली आहे तर खूप खुश होते. आणि म्हणते की पिल्लू, आपली आता मुक्ता मावशी जिंकलेली आहे आणि ती हर्षवर्धनच्या नाकावर टिचून जिंकली आहे, त्यांना हरवून जिंकली, याचा मला खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे, असं म्हणून ती खुश होत असते. आणि म्हणते की आपल्या मुक्ता मावशीचं आपल्यावर खूप प्रेम आहे, ती आपल्याला भेटायला येऊ शकत नाही, परंतु तिने आपल्यासाठी हा छान खाऊ दिला आहे की नाही, आता हा खाऊ ना बाळा आपण रोज खायचा आहे आणि पौष्टिक आहे ना हा खाऊ तिने दिलेला, म्हणून काही झालं तरीही हा खाऊ आपण तिला संपवून दाखवायचाच आहे, असं मिहिका म्हणते. त्याच वेळेला ता हर्षवर्धन येतो आणि तिच्या हातातून तो डबा हिसकावून घेतो. मिहिका चिडते आणि म्हणते की खबरदार, या डब्याला हात लावण्याचा प्रयत्न केलास तर, माझ्या बहिणीने मला हे पाठवलेले आहे, ते काही झालं तरीही तू याला हात लावायचा नाही. आणि काय रे, तुला ह्या सगळ्या गोष्टी फार सोप्या वाटत होत्या, मी तुला सांगितलं होतं माझ्या मुक्ताताईच्या आणि माझ्या जिजूंच्या नादाला लागू नकोस म्हणून, परंतु तू ऐकलं नाहीस, तू तुझ्या मनाला वाटत होतं तेच केलंस ना. पण काय झालं, आज सावनी आणि तू मिळून हात मिळवणी केलीस, पण काय झालं, तोंडावर पडलास ना, असंच होणार आहे, पुन्हा तू तोंडावर पडशील, म्हणून त्यांचा नाद सोडून दे, असं म्हणून आता तो लाडूचा डब्बा घेऊन मिहिका तिथून निघून गेलेली असते. आणि हर्षवर्धनला मात्र खूपच चीड आलेली असते आणि हर्षवर्धन ज्या काही टी व्ही युनिटजवळ गोष्टी ठेवलेल्या असतात त्या आधी खाली पाडून टाकतो आणि खूप चिडलेला असतो. काही झालं तरीही मिहिकाने त्याचा अपमान केल्यामुळे त्याला खूप राग येत असतो. तर इथे मुक्ता ही पेड्याचा बॉक्स घेऊन आलेली असते आणि आई एकविरीजवळ ठेवते. आता लगेच आता तिथे बघितल्यावर इंद्रा म्हणते की आयले आयले माझे शूरवीर आले, योद्धा बनून आले, असं म्हणून ती आता एकविरीकडे हात जोडत असते. मुक्ता आता आपल्या देवीकडे पेढे ठेवते आणि खूपच खुश झालेली असते. आणि मग कोणालाही राहत नसतं. इंद्रा म्हणते की बोल ना, काय झालं मुक्ता, आपल्या आधीची कस्टडी आपल्याला मिळाली ना. तेव्हा स्वाती म्हणते की मम्मी, मुक्ता, सागर, दादूस बोला ना, काय झालं. अरे, आदित्यची कस्टडी आपल्याला मिळाली ना, असं ती विचारते. त्याच वेळेला मग आता इथे
मुक्ता त्यांच्याकडे हसत बघत असते आणि मान डोलावत हो असं म्हणते. आणि हे ऐकल्यानंतर इथे आता सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. स्वाती, इंद्रा, त्याचप्रमाणे सागर हे तिघंजणही खूप खुश असतात आणि मुक्ताही खूप जास्त आनंदामध्ये असते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुक्ता ही पाण्याच्या शॉवरखाली असते आणि सागर हा तिथे पाण्याचा शॉवर हा मुद्दाम चालू करतो. त्यामुळे मुक्ता आणि सागर हे दोघंजणही आता तिथे भिजतात. आणि मुक्ता म्हणते की सागर, अहो काय करताय काय तुम्ही हे? आणि इथे पाणी हे जोरात वाहत चाललेलं असतं आणि सागर हा मुक्ताला आपल्याजवळ ओढतो. आणि मुक्ता सागर आता म्हणजे दोघंही बाथरूममध्ये असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. सागर मुक्ता आता दोघंजणही एकमेकांच्या प्रेमामध्ये चिंब असे न्हावून गेलेले असतात आणि मुक्ता सागर एकमेकांच्या नजरेत बघत असतात. मुक्ता ही सागरकडे बघतच राहिलेली असते. तर आता इथे या सगळ्यामध्ये मुक्ता सागर हे प्रेमात डुंबून गेलेले असताना सावनी मात्र आसवं गाळत असते. सावनी म्हणते की काही झालं तरीही सागर आणि मुक्ता तुम्हा दोघांना ही सावनी अशी सहजासहजी जिंकून देणार नाही. सावनी ही वेळ पडली तर फणा काढते आणि फणा काढून ती शांत बसत नाही तर ती उलटून डसते सुद्धा, असं आता इथे ती स्वतःला समजवते. आणि मुद्दामच सावनीने एक गोष्ट केलेली असते, म्हणजे जे पेपर्स असतात ना त्या पेपर्समध्ये मुद्दामच सावनीने आणखी एक पेपर ॲड केलेला असतो आणि त्या पेपरमध्ये कदाचित तिने एक झूल केलेला असतो, म्हणजेच सईची कस्टडी आता माझ्याजवळ येणार असं त्या पेपर्समध्ये तिने ॲड केलेलं असतं. आणि सागर आता इथे संशयाच्या नजरेने सावनीकडे बघायला लागतो. सावनी मात्र खूप घाबरलेली असते. सागर ते पेपर्सवर सही करता करता आता पुन्हा सावनीकडे बघू लागतो. आता सागरला तिच्यावर संशय आलेला असतो आणि इथे कल्याणकर वकील आणि सागरचे जे वकील असतात त्या दोघांमध्येही थोडेफार वाद होत असतात आणि सागरला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो. आणि मुद्दामच सावनीने मध्येच ही गेम खेळल्यामुळे आता सागर हा सावनीने टाकलेला डाव हा ओळखू शकेल का आणि तिचेच जे काही डाव आहेत ते तिच्यावरच उलटून लावेल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.